हे जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्वतः उभं केलेलं आंदोलन, आम्ही सगळे फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। आता यांची मागण्या रास्त आहेत। यांचं म्हणणं आहे की आता हे जे काही बँकिंग बरोबर क्लॅश झालेले एक्झाम आहे ती पुढे ढकलावी। त्याच्याचबरोबर यांच्या सगळ्यांची मागणी आधीपासून होते की राज्य सेवा ही जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये कृषी सेवासुद्धा ॲड करण्यात यावी। आता यांचा आन्सर पॅटर्नच जर बदलणार असेल, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह जाणार असेल तर हा खूप मोठा बदल आहे। अनेक वर्षांपासून हे सर्व विद्यार्थी तिथं प्रयत्न करतात, अभ्यास करतात। पॅटर्न बदलला तर अडचण वाढू शकते। त्यामुळे यांची अपेक्षा आहे की हे ॲड व्हावं, जागा वाढाव्यात आणि ब आणि क याच्यात म्हणजे ज्या काही एक्झाम्स व्हायला पाहिजे, नाही तर ती पदं आहेत ती भरायला पाहिजे, ते गेले 1.5 वर्ष भरली नाही। त्यामुळे यांची अपेक्षा आहे एवढं की पुढे ढकला, त्याच्यात पदं वाढवा आणि निर्णय लवकर द्या। तर खरं तर काल संध्याकाळीचा निर्णय व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। आज सकाळी 10 वाजता आम्ही करतो असं सांगितलं। आता आयोगातले सर्व सदस्य असतील, नाहीतर सरकारमधले सर्व सदस्य जर त्यांचा व्यायाम झाला असेल, त्यांचा सकाळचा चहा झाला असेल, नाश्ता झाला असेल, जिम झाला असेल, तर आता अपेक्षा आहे की ते आयोगामध्ये जावेत आणि 10 वाजता निर्णय जाहीर करावा। दादा पवार साहेब सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। नाही, पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर या विद्यार्थ्यांच्या मान्य केल्या नाहीत तर पवार साहेब स्वतः या आंदोलनामध्ये सहभाग घेणार आहेत। आणि पवार साहेब जेव्हा आंदोलनात सहभाग घेतात, नाही तर या युवांना पाठिंबा नेहमीच असतो, पण आंदोलनाच्या स्थळी जेव्हा येतात तेव्हा इथं विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते। आणि हा विषय राजकीय नाही, हा सामाजिक आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे, पण सरकार या बाबतीत सिरियस नाही। आता हे बघा, काय सरकार म्हणतंय आयोग वेगळे, आता हे काय दूधखोळी मुलं आहेत काय? यांनी अभ्यास केलेला आहे, यांना सगळं माहिती की काय चालतं, कसं राज्य चालतं, कसं सरकार चालतं। आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर ठरवलं की नाही आता आपल्याला मुलांचं ऐकायचंच आहे, तर आयोग ते ऐकतंच। याच्या आधीसुद्धा करोनाच्या काळामध्ये काही बरेच निर्णय हे मुलांच्या मागण्यांवरनं आपण बदललेले बघितलेले आहेत। त्यामुळे हे पूर्वी झाले, आता का नाही होणार? त्यामुळे उगाचच अजून वेळ न घेता लवकरात लवकर निर्णय हा मुलांच्या बाजूने दिला जावा अशी विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।